ओम नमः शिवाय. महादेवाची पिंड आहे. जर तुम्हाला मंदिरात जायला नाही जमलं तर बाल्कनीमध्ये असं तुम्ही बेलाचं झाड छोटं आणून तिथे अशी स्थापना करू शकतो आणि त्याला पाणी व्हायचं. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं. त्याच्यानंतर भस्म लावायचं. कारण माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे महादेवाची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. कारण आधीही तो आहे, अंतही तो आहे. खूप शांततेचं म्हणजे प्रतीक हे निर्माण करतं. तुमच्या घरामध्ये कलह कुठलाही झाला, घर आहे, संसार आहे, कलह होणारच आहे, तर त्याच्यासाठी ही ऊर्जा अतिशय सुंदर असते. जर तुम्हाला मंदिरात जायला नाही जमलं तर तुम्ही अशा पद्धतीने महादेवाची सेवा करू शकता. पण बाल्कनीत याचं झाड ठेवायचं, लावायचं आपलं बेलाचं झाड असं कुंडीत. आम्हीही लावलं आहे. आमचं तर वेलच झाला आहे. तर आणि हे सिद्धेश्वर महादेव आहे, म्हणजे सिद्धेश्वर मंदिरातून ही पिंड मी पाषाणाची आणली होती. त्याला झाले आता 25 वर्ष. तर मी अशा पद्धतीने करते. तुम्ही नर्मदेश्वर आणून घरामध्ये पण ठेवू शकतात. नर्मदेश्वर हा घरामध्ये देवाऱ्यात ठेवू शकतात, म्हणजे देवाऱ्याच्या इथे. तरी पाषाणाची तुम्ही पण करा. तुमच्या घरातही सुख समृद्धी नांदू दे असते माझी सारखी तळमळ असते. जे सुख मला आहे तेही सुख तुम्हाला मिळायला पाहिजे असं मला वाटतं बरं का. कारण पुनरुपी जन्म नाही आहे. तर करा, महादेवाची सेवा करा आणि आनंद घ्या. ओम नमः शिवाय. रामकृष्ण.